आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पोलीस आयुक्तांनी आयुक्तालयातील पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, विशेष शाखेतील पोलीस रक्षकांच्या बदल्या केल्या. स्थानिक व 3 वर्षे पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना कार्यकारी पदावरील अधिकाऱ्यांना कार्यकारी पदावर नियुक्त केले. यात गंगापूर पोलीस ठाण्याच्या प्रथमच महिला वरिष्ठ पोलीस रक्षक पदी तृप्ती सोनवणे यांची वर्णी लागली आहे, तर दुसरीकडे पंचवटी पोलीस ठाण्याच्या दुय्यम पोलीस रक्षक पदी ज्योती आमणे यांची वर्णी लागली. तृप्ती सोनवणे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये क्राईम पीआय म्हणून काम बघितले. भद्रकाली परिसरात आपल्या कामातून महिला खाकी वर्दीचा एक वेगळा ठसा उमटवलाय. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरात महिला पोलीस कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पोलीस रक्षकांचा पदभार दिल्याने महिला सक्षमीकरण होत असल्याने महिला पोलिसांचा आत्मविश्वासही दुणावल्याचं चित्र दिसून येत आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या या निर्णयाने नाशिक शहरात महिला वर्गातून कौतुक केले जात. लोकसभा निवडणुकीची पडघम वाजू लागली आहे. जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने विविध शासकीय विभागांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या किंवा जबाबदारीतील बदल करण्याचा आदेश दिलाय. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालयात झालेल्या बैठकीत पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केलेत. यात सोहन माछरे वाहतूक 2 ते पंचवटी पोलीस ठाणे, प्रवीण चव्हाण देवळाली कॅम्प ते आडगाव प्रभारी पोलीस ठाणे, जितेंद्र सपकाळे पंचवटी ते उपनगर पोलीस ठाणे, सुभाष ढवळे वाहतूक 1 ते म्हसरूळ पोलीस ठाणे, रणजित नलवडे गुन्हे शाखा 2 ते सातपूर पोलीस ठाणे, तृप्ती सोनवणे भद्रकाली ते गंगापूर पोलीस ठाणे, दिलीप ठाकूर सरकारवाडा ते अंबड पोलीस ठाणे, अशोक शर्माळे आर्थिक गुन्हे ते इंदिरानगर पोलीस ठाणे, अनिल शिंदे पंचवटी ते गुन्हे शाखा 2, प्रमोद वाघ अंबड शहर आर्थिक गुन्हे, सुरेश आव्हाड आर्थिक गुन्हे ते सरकारवाडा पोलीस ठाणे, विद्यासागर श्रीमनवार खंडणी विरोध पथक ते देवळाली कॅम्प पोलीस ठाणे, नितीन पगार इंदिरानगर ते शहर आर्थिक गुन्हे, पंकज भालेराव सातपूर ते शहर आर्थिक गुन्हे, श्रीकांत निंबाळकर गंगापूर ते विशेष शाखा, गणेश नहेदे आडगाव ते विशेष शाखा, सुरेखा पाटील विशेष शाखा ते सरकारवाडा दुय्यम, ज्योती आमणे महिला सुरक्षा पंचवटी पोलीस ठाणे दुय्यम अशा विविध पोलीस ठाण्याच्या पोलीस रक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या.